समृद्धी महामार्गावर 28 जून रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जीवने कुटुंब हे आपल्या मारुती सुझुकी इग्निस या कारने चंद्रपूरहून अकोल्याकडे जात होते। दरम्यान समृद्धी महामार्गावरील धामणगाव परिसरात त्यांचे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागील बाजूने जोरदार धडकले। हा कंटेनर नागपूरहून नांदेडकडे पाण्याची टाकी घेऊन जात होता। प्राथमिक माहितीनुसार कंटेनर नो पार्किंग झोन मध्ये उभा असल्याचे समोर आले आहे। या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेले सर्वजण बामपेठ चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांची नावे भास्कर जीवने वय 40 वर्ष चालक, महादेव जीवने वय 65 वर्ष, लताबाई जीवने वय 60 वर्ष, आरती जीवने वय 38 वर्ष, तृषा जीवने वय 12 वर्षे अशी आहेत। घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी दत्तापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांच्या नातेवाईकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे। या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलीस सखोल तपास करीत आहेत। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आज एक अपघात झाला। त्या अपघातामध्ये कंटेनरला कारने पाठीमागून धडक मारल्याने कारमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। कंटेनर ताब्यात घेतला आहे, ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला एक गुन्हा दाखल केलेला आहे। अमरावती ग्रामीण पोलिसातर्फे सर्व वाहन चालकांना एक आवाहन करण्यात येते की कृपया समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना ओव्हरस्पीड वाहन चालवू नये। ओव्हरटेक करताना कृपया उजव्या साईडनेच ओव्हरटेक करावे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।